ही किट सोडल्यानंतर आम्हाला हे फरक जाणवला. ह्याच्या आधी आमचा एक 200 ते 250 किलो माल निघत होता. 3500 झाडात. ते आता आम्ही किट सोडतो तेव्हापासून एक 500 ते 550 किलो माल वाढला. परत झाडाचे फुटवा वाढला, वजन वाढलं, झाडाची असं मर होती ती मर कमी झाली, फुलांची साईज एकदम वाढली. एकदा झेंडूच्या प्लॉटला तर आम्हाला फरक पडलाय. आता याच्यानंतर आम्ही डाळिंबाच्या प्लॉटला पण सोडणार आहे. आता आमचे डाळिंब प्लॉट धरले. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी दत्तात्रय पाटील, स्टेप ऑर्गॅनिक आणि स्टेप ग्रोचा प्रतिनिधी. तर आज आपण आटपाडी इथं झेंडूच्या प्लॉटवरती आलोय. तर आधी शेतकरी बांधवांची आपण ओळख करून घेऊया. नाव तुमचं? माझं नाव विशाल विलास मरगळे. मी राहणार गोंदिर, आटपाडी तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. माझा मोबाईल नंबर 9370101240. तर सर, तुम्ही ही वेलोरा किट तुमच्या झेंडूच्या प्लॉटला वापरलं होतं. हा, किती वेळा वापरले किट? तरी 4 वेळा वापरले, आता 5 वेळा सोडणार आहे. बर. तर ही कुणी सजेशन केलं होतं पहिल्यांदा तुम्हाला? हे आपले दीपक भाऊ भिंगे, आटपाडी. हा. तर ही तुम्ही किट सोडल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला? ही किट सोडल्यानंतर आम्हाला हे फरक जाणवला. ह्याच्या आधी आमचा एक 200 ते 250 किलो माल निघत होता 3500 झाडात. ते आता आम्ही हे किट सोडतो तेव्हापासून एक 500 ते 550 किलो माल निघतोय. जवळजवळ किट सोडल्यानंतर तुम्हाला 300-350 किलो तोडा वाढला. परत झाडाची फुटवा वाढला, वजन वाढलं, झाडाची असं मर होती ती मर कमी झाली, साईज वगैरे फुलांची साईज एकदम वाढली. ओके. तर फुलाची साईज बी आणि ह्याच्यात बी फुलकळीत बी फरक पडला. फुलकळीत बी फुटवा एक नंबर फुटवा किट ना असा आम्हाला हे फुटव्याचा तुम्हाला रिझल्ट आला. तुम्ही इथं कुणाला दुसऱ्या शेतकऱ्यांना सजेशन केलं का? हा, इथे माझे मेजर चुलते आहेत, त्यांना मी सजेशन केले. त्याने एक 5-7 त्यांचा मोठा प्लॉट आहे, त्याने एक 5-7 तोडले. माझे मित्र इथं दीपक पुजारी म्हणून आहेत, त्यांनी पण एक 5-7 सोडले आहेत. ही किट याचा फरक आहे. परत माझे मित्र एक उत्तर आमचे पाहुणे आहेत, त्यांना सुद्धा या किट बद्दल मी सांगितलेली माहिती. त्यांना रिझल्ट आलं, तुम्हाला त्यांचा काय फीडबॅक आला का? बाबा आपण कोणाला तर सांगतोय, तुम्ही सांगितलं किंवा तुम्ही किट सांगितलं, त्याचा रिझल्ट आला असं? नाही, रिझल्ट आलाय ना. मला रिझल्ट आल्यामुळे त्यांना पण सांगितलं, त्यांचा पण रिझल्ट आला म्हणून. तुम्हाला त्यांनी दिला का फीडबॅक? हो, दिला ना. त्यांना रिझल्ट आले. हो, रिझल्ट आला. आपण कोणाला तर सांगतो म्हणजे असं, म्हणजे तुम्ही रिझल्ट घेऊन आधी मग तुमच्या जवळच्या शेतकरी बांधवांना तुम्ही सांगितलं. हा, सांगितलं. तुम्हाला जे आता प्लॉटवर आलं, ही इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का? हा, हो, वापरलं पाहिजे ना. एकदा झेंडूच्या प्लॉटला तर आम्हाला फरक पडलाय. आता याच्यानंतर आम्ही डाळिंबाच्या प्लॉटला पण सोडणार आहे. आता आमचे डाळिंब प्लॉट धरलेत. ओके. ही कितवा तोडा आहे आता सध्या? आता हे आमचा 16वा तोडा आहे. 16वा तोडा? हा, 16वा तोड्यापर्यंत आमचा प्लॉट एक नंबर चाललाय. तरी अजून आम्ही हे प्रत्येक 15 दिवसाला किंवा 20 दिवसापर्यंत हे सोडतो आम्ही किट सोडतो. हा, आणि याच्यानंतर आम्ही तुम्हाला त्यांनी सांगितलं का तुमची तुम्ही मनानं आणून नाही, पहिल्यांदा आम्हाला नुसतं हे केलं, त्याच्यानंतर आम्ही रिझल्ट आला आमच्या मनानं सोडतो. तुम्ही महिन्याला तुम्हाला सोडतो. महिन्याला महिन्याला सोडल्यानंतर फरक जाणवतो? हा, फरक जाणवतोय ना. सगळा फुटवाढ होत्या, परत म्हणजे कळीमध्ये असं मोठं साईज मोठी होत्या. ओके. पावसात सुद्धा चांगला. किट मध्ये सगळ्या प्रकारचे हे येतात ना, बॅक्टेरिया येतात, त्यामुळे त्याचा फरक आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या झेंडू प्लॉट मध्ये जर साईजचा प्रॉब्लेम, मरीचा प्रॉब्लेम किंवा ग्रोथ असं जर थांबले असेल तर तुम्ही एकदा अवश्य वेलोरा किट वापरा. कारण ह्याच्यामध्ये 7 प्रकारच्या बॅक्टेरिया दिलेल्या आहेत, 1 किलो जेलमधलं शिवीड दिलेलं आहे. तर अतिशय असे छान रिझल्ट आहेत. तुम्हाला ह्याची काय अधिक माहिती असेल हवी तुम्हाला, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल क्लिक करा आणि आमच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला ह्याची 100% माहिती देऊ.